अवैध स्टोन क्रेशर बंद करा, विद्यार्थ्यांची तहसीलदार यांना हाक। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसील अंतर्गत मोजे केनगाव जट्टू गावाला लागूनच श्री संत गजानन महाराज पालखी मार्गावर बीबीचे केनगाव जट्टू रस्त्याच्या बाजूलाच अनेक वर्षापासून अवैध स्टोन क्रेशर गिट्टी खदाना सुरू आहे। याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। अनेक लेखी तक्रारी होऊन सुद्धा यावर कारवाई होताना दिसत नाही। स्टोन क्रेशरच्या धुळीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त होत आहेत। स्टोन क्रेशर बाजूला हाकेच्या अंतरावर शाळा आहे। या शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून स्टोन क्रेशरच्या धुळीमुळे व डांबराच्या कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून संबंधित विभाग मात्र अवैध स्टोन क्रेशरवाल्यांना पाठीशी घालत आहे। या ठिकाणी खदान व क्रेशरमुळे नैसर्गिक पर्यावरण रक्षणासाठी प्रदूषण, सार्वजनिक आरोग्य व दळणवळणास धोका निर्माण झाला आहे। तसेच वन्यजीव याचे मूलस्थान अतिक्रमित केले आहे। तसेच क्रेशर व खदान दगड क्रिशिंगमुळे आजूबाजूच्या जागेस व गावकऱ्यांच्या विस्तार हक्कास बाधा निर्माण झाली आहे। या ठिकाणी बोअर ब्लास्टिंग होत असून आजूबाजूच्या घराला तडे गेले आहेत। अवैधपणे कोरलेल्या खदानाचे मोजमाप करावे यासाठी लेखी तक्रारी सुद्धा दिल्या आहेत। खदान मालकाने लिहून दिलेल्या अटी शर्तीचे खुलेआम उल्लंघन होत असून सुद्धा अवैधपणे चालणाऱ्या खदानीला संबंधित यंत्रणा पाठीशी घालत असून आता तरी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा व आरोग्याचा विचार करून कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी आणि शेतकरी करीत आहेत। याबाबत विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा। मी श्रुती सतीश कास्तोडे। इथे आमच्या शाळेमध्ये म्हणजे साईडला खदान आहे, क्रेशर, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो। म्हणजे डोळ्यांना वगैरे ब्रीथिंगसाठी पण आम्हाला खूप त्रास येतो, त्यामुळे स्लीजिंग होते, शिंका येतात। आणि मी विनंती करते की तहसीलदारांना वगैरे यांना की हे कृपया बंद करावे इथलची खदान। म्हणजे माझं नाव धनश्री संदीप कायंदे आहे। आमच्या शाळेचं नाव वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज केनगाव जट्टू असं आहे। आमच्या शाळेच्या साईडला एक खदान आहे, त्याचं खूप धूळ वगैरे काही उडत असतं, तरी सर्व मुलांना त्रास होतो, शिंका येतात, श्वास घ्यायला त्रास होतो, ती सगळी धूळ डोळ्यात जाते। तरी सगळ्यांनी म्हणजे कलेक्टर आणि तहसीलदारांनी काळजी घ्यावी, हे बंद करायची। मी ओम गणेश कास्तोडे। मी वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल इथे शिकत आहे। जवळच इथं प्लॅन्ट आहे। आम्हाला जेवताना इथून ते वाहन जाते, आम्हाला जेवताना इथं लय हे होते, धूळ उडती, त्याच्यानं आमच्या जेवणात अशी धूळ ते उडती। पुन्हा डांबरचा वास येतो, इथं ब्लास्टिंग येतं, तेव्हा आम्हाला बाहेर काढावं लागतं, नाहीतर वर्गात बसल्यावर आम्हाला एखाद्या बारीच भी वाटतं। मी योगेश राठोड, राहणार केनगाव जट्टू आईचा तांडा, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा येथे प्रसिद्ध कंस्ट्रक्शन असल्यामुळे आमच्या गावातील भरपूर काही लोकांना त्रास आहे। एक जास्तीत जास्त 1000 ते 1500 लोकांना याचा त्रास आहे। शेतीच्या आजूबाजूला असल्यामुळे आमच्या पिकावरती पण परिणाम होतो। पिकावरती परिणाम होत असल्यामुळे आम्हाला पिकावरचं काही उत्पन्न मिळत नाही। हे त्वरित बंद करण्यात यावे।